मित्रांनो तुमचं स्वागत असं. आज आम्ही पिंगुळी गावात आणि आज बघतो की आज नक्की व्हळामध्ये कितक्या पाणी येईल. तर मित्रांनो तुमचं स्वागत असा मालवणी ब्लॉग्समध्ये. आम्ही आता व्हळाकडे जातो. तुम्ही बघू शकता सगळीकडे पावसामुळे चारे वाटे नुसतं पाऊस पडायची शक्यता असा आता अजूनही शिवरा पडतो. आता झाली आहे संध्याकाळ आणि मी म्हटलं आज फिराक जाऊया, तर बघूया आता खाली पाणी या की नाही. तर मित्रांनो आणि खूप रान वगैरे वाढला त्याच्यामुळे वळाच्या शेजारी साप बी बसायची शक्यता दाढत. मित्रांनो ते बघा कुत्रे वगैरे असत तिकडे, दुसरे कुत्रे दिसले नाही पुरे व्हिडिओत. तर आम्ही पोचलो बंधाऱ्याकडे, पिंगुळी गावातलो बंधारो म्हणजे बरोबर हो एकदम मध्ये दोन गावांच्या बिबवणे आणि पिंगुळी गावाच्या मध्ये पडता. तर बघू शकता इकडे मित्रांनो खूप चढणीचे मासेसाठी इकडे येतात लोक. बघू शकता कितक्या पाणी आहे. जास्त पाऊस न पडल्यामुळे काय जास्त असा पाऊस वगैरे नाही आहे सध्या, पण आकाशात मात्र मी वाजत पाऊस पडता आणि सगळीकडे ओल करता. तर मित्रांनो आज आम्ही आता बघतो की पुढे आता खडपा वगैरे जास्त असं आम्ही इकडेच जातो. हे बघा कुत्रे असं तिकडे, ते बघा चार बघा अशी भारी वाटता. तर मित्रांनो कोकणातील लोक म्हणतात की हे ब्लॉग बघताला कोण, तुम्ही काढता येते खरे पण हे बघताला कोण. आता हो विषय कसं असता की तुम्ही आम्ही आता कोकणातले होते त्याच्यामुळे कोकणातल्यांका काय नवल काय वाटणार नाही, पण जे अमेरिकेत किंवा बाहेरच्या देशातले होते त्यांना कशी नवल वाटतात चढणीचे मासे वगैरे, त्यांच्याकडे तो अनुभव घेतलो नसतो पण ते व्हिडिओच्या ह्याच्यातनं अनुभव घेऊ शकतो. तर मित्रांनो इकडे आम्ही गेलो तरी ही असा कलिंगडाची बाग आणि बिबवणे गाव कलिंगडासाठी खूप फेमस आहे. त्याच्यामुळे बघशात तर खूप मोठी बाग कलिंगडाची गेली होती, पण लवकर पाऊस पडल्यामुळे जर अशी प्रॉब्लेम झाला. बघू शकता की कलिंगडांसारखा कितक्या नुकसान झाल्या. मित्रांनो बघू शकता शेळीत असं तिकडे आम्ही कोके पण पकडतो. चिखल वगैरे जाता. ही जमीन जरा पडीक असल्यामुळे कोण काही हा वगैरे करणार नाही, पण इकडे नुसते म्हशी वगैरे जरा असतं. बघू शकता